कोणताही कायदा किंवा नियम हा जनतेवर सर्वंकष परिणाम करत असतो। त्यामुळे कायदा किंवा नियम करताना सर्वंकष जनतेचं मत जाणून घ्यायला हवं, असं यापूर्वी झालं आहे। मात्र यावेळी कोणालाही न विचारताच हिट अँड रन कायदा झाला। हा कायदा जनतेवर सर्वंकष प्रकारे अन्यायकारी आहे, त्यामुळे हा कायदा रद्द झालाच पाहिजे, असं मत कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष कुमार एन पाटील निमशिरगावकर आणि संचालक गैबान यांनी व्यक्त केलं। आज सकाळी ते मोटर मालकांशी संवाद साधताना बोलत होते। सरकार जनतेच्या हितासाठी कायदा करतं असा सामान्य जनतेचा समज आहे। स्वातंत्र्यानंतर प्रत्येक कायदा किंवा नियम करताना जनतेचं मत विचारात घेतलं होतं। आता फक्त आणि फक्त सरकारने कोणाचंही मत विचारात न घेता हिट अँड रन हा कायदा केला। या कायद्याला मोटर मालकांचा विरोध आहेच, कारण की हा कायदा झाल्यानं वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर नोकरी सोडून जात आहेत आणि गेलेही आहेत। याआधी वाहतूक व्यवसाय डबघाईला आला असताना हा नवीन कायदा जो अन्यायकारी आहे तो अंमलात आणण्यापूर्वी काल मोटर मालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेतून हा कायदा लगेचच लागू होणार नाही असं जरी सरकारनं सांगितलं असलं आणि मोटर मालकांनी संप तात्पुरता स्थगित केला असला तरी कायदा रद्द होईल हे कोणीच सांगितलं नाही। त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे। हा कायदा म्हणजे कारणावर इलाज न करता परिणामावर इलाज आहे असं वाटतंय। म्हणजे रोगरेड्याला आणि इलाज पाखल्याला असा प्रकार गृह खात्यानं केलेला आहे आणि असा आमचा आरोपही आहे, असं या चर्चेतून तरी दिसतंय। या देशातील रस्ते खराब आहेत त्यावर कोणीच बोलू नये म्हणून तर लक्ष विकेंद्रित करण्यासाठी हा नवीन कायदा आणला आहे असं त्यांनी उद्देशून म्हटलं। नमस्कार, यंग व्हॉइस न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष मान्यवर कुमार पाटील साहेब माझ्या शेजारी, तसेच संचालक अखिल गैबान साहेब शेजारी, हे कोल्हापूर जिल्ह्यातले मोटर मालक संघटनेचे मोठे लोक आहेत, ज्यांनी वाहन चालक म्हणून पूर्वी काम केलेलं आहे आणि आता ते सध्या मोटर मालक आहेत। मग कालचा जो संप पुकारला होता हिट अँड रन कायदा, त्याच्या विरोधात जो संप पुकारला होता त्या संपात कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटना पण सहभागी झाली होती। परंतु तो कायदा लगेच लागू केला जाणार नाही अशा वृत्तांमुळे आज तात्पुरता संप शिथिल केलेला आहे असं समजतंय। या कायदा कोणता आहे, या कायद्याचा दुष्परिणाम काय आहे आणि हा कायदा करण्यापाठीमागे सरकारचा उद्देश काय आहे हे सरकार सांगतंय। परंतु हा कायदा योग्य की अयोग्य किंवा या कायद्याबाबत मोटर मालकांचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मान्यवर अखिल गैबान साहेब, आपलं मत काय आहे आपण पडखरपणे मांडा। नमस्कार। हिट अँड रन कायदा यो म्हणजे चांगला बी आहे, वाईट बी आहे, चर्चा करून विषय संपवायला पाहिजे एवढंच आमचं मत। संचालक सगळ्याबरोबर यापूर्वीचे कायदे करीत असताना गैबान साहेब, प्रत्येक कायद्याचा परिणाम हा जनतेच्या सर्वांगावर होत असतो, त्यामुळे जनतेतल्या प्रत्येक घटकाचा विचार घ्यायला यापूर्वी घेतला जात होता। आता हा अचानक आलेला कायदा आहे। यानंतर सुद्धा असा कायदा करताना जनतेच्या सर्व बाजूचा विचार व्हायला पाहिजे की नको, तुम्ही सांगा। सगळ्यांचा विचार करूनच कायदा करायला पाहिजे। गैबान साहेबांचं मत असं आहे की हा सगळ्यांचा विचार करून सगळ्यांची मतं आजमावून घेऊन सरकारने कायदा केला पाहिजे। आता अध्यक्ष कुमार पाटील साहेब काय म्हणतात बघू, बोला। कायदा केलाय की स्थळ आणण्याविरुद्ध कायदा आहे। जनतेला विश्वास न देता संघटनेच्या लोकांची ऑल इंडिया मोठी कोणालाही न घेता कायदा केला हा चुकीचा आहे। हे सगळ्या लोकांच्या पर्यंत त्रास झालेला आहे, तर हे सगळं रद्द झालं पाहिजे। एकंदरीत असा कायदा रद्दच झाला पाहिजे याचा विचार सरकारने करावा असं मोटर मालक संघटनेचं म्हणणं आहे। धन्यवाद कुमार पाटील साहेब, आम्हाला तुमचं म्हणणं तुम्ही सांगितलं। धन्यवाद गैबान साहेब। जयसिंगपूरहून यंग व्हॉइस न्यूज नेटवर्कसाठी शरद वाघवेकर, नमस्कार। यंग व्हॉइससाठी जयसिंगपूरहून शरद कुमार वाघवेकर।